ज्यांच्या नावातच रक्षा त्यांच्यासोबत हा प्रसंग अतिशय दुःखद आणि दुर्दैवी. स्वराज्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. सुधीर मुनगंटीवार. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली जाते. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी प्रसंग आहे. त्यांच्या नावातच रक्षा आहे. त्या अनुषंगाने कायद्यात काही त्रुटी आहेत का? अधिवेशनात हा विषय मांडला गेला पाहिजे. तसेच याच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. टवाळखोर मुलींना त्रास देतात. गुन्हे जास्त गंभीर गुन्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ज्या पद्धतीने शिक्षा दिली त्याच पद्धतीची शिक्षा अशा टवाळखोरांना दिली पाहिजे. काही कायदे बदलण्यासाठी अशासकीय विधेयक मी सुद्धा मांडणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. मी मागे पुढे पाहत नाही, कुणी काय केलं यापेक्षा जो मिला वो सही, जो मिला उसके साथ आगे बढ़ना है, असंही ते म्हणाले. करुणा मुंडे यांनी काय म्हटलंय यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया द्यावी. सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौकशीत तथ्य असल्यावर कारवाई करतील. थोडी वाट पाहिली पाहिजे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे यांचा आज 3 मार्च राजीनामा देतील. 2 दिवसांआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे असा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा शर्मा मुंडे यांनी काल शहरबाद केली होती. आणि त्यामुळे आता खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार का की सरकार राजीनामा घेणार असे सवाल उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का याकडे राजकीय वर्तुळासह साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि यावर बोलताना मुनगंटीवार यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वीकारला जाईल. आता त्यांनी काय म्हटलं याच्यावर त्यांनीच प्रतिक्रिया द्यायची आहे. आता सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की चौकशीमध्ये तथ्य असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही. तर मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केली आहे. तर आपण वेट अँड वॉच. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची खरं तर छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे राज्यात कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे अशा पद्धतीचा आरोप होता आणि अधिवेशनातील विरोधकांनी गदारोळ. हा अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे. खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे. मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो. मलाही दुःख झालं आणि याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मला वाटतं आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात. कधी त्यांचे फोटो काढले जातात. गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो. म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे. कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा. ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि आमचे कायदे एवढे अपुरे आहे की आम्ही सांगतो ITच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेलेबल अफेन्स करतो. हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे. काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे कायदे बदलवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं मीही सुचवली आहे. भाऊ, तुमची सुरक्षा जी छेड होती ती वाय करण्यात आली ते समोर येतं. हे मला माहीत नाही. मी काही मागे पुढे गाड्या पाहत नाही आणि त्यामुळे कोणी काय केलं हे पाहायचं आवश्यकता नाही. जो मिला वो सही, जो नहीं मिला उसके साथ आगे बढ़. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.